तर मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर वरून आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. तर दोन्ही टीम्सला विनंती आहे की वेळ कमी घ्या आणि अतिरिक्त वेळ खर्च करू नका. अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत याची तुम्ही नोंद घ्या. सलामीची जोडी स्वप्नील ठाकूर आणि करण मात्रे ही जोडी मैदानावर दाखल झाली. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज वरून पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल रिलीज केला जाईल वरुणच्या दरम्यान. पहिलाच बॉल आडव्या बॅटने लॉफ्ट करायचा होता. लाऊड अपील आणि बॅट्समन इथून मात्र स्वप्नील ठाकूर झालाय बाद. निराश आहे स्वतःवर. पॅडल स्वीप करायचा होता बॅटची इनर एज आणि तदनंतर एस्टनच्या मागे चांगलं एज रक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि पहिली विकेट इथून मात्र वरुणच्या खात्यामध्ये आणि पहिला हादरा नक्ष वॉरियर्स या टीमला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय निलेश म्हात्रे. नेक्स्ट बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक. तिथे फिल्डर तैनात आहे. एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात विनोददादा प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. या टीमचा आयकॉन खेळाडू जर आपण पाहिला आतिश पाटील आहे आणि कर्णधारकाच्या भूमिकेत तो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल अवांतर दाबेने टीमचं खातं इथून मात्र ओपन झालंय. टीमचा अकाउंट इथून ओपन होत असताना एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक वाईट बॉल. यावेळेचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. वेगाने बॉलपर्यंत येतो. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी कॉल मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा हे दोन्ही बॅटर्स घेत असताना 2 धाबा या मुवमेंटला कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 4 रन्स 4 धाबा. चांगली सुरुवात विनोददादा प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल या मुवमेंटला कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक येणं इम्पॉर्टंट असतं आणि ते फटके आतापर्यंत नक्ष वॉरियर्स या टीमच्या दरम्यान. आणखीन एक चांगला बॉल. तेच तर स्विंग इन अ मिस. डॉट बॉल आलाय. निर्धाव रिलीज होतोय. शेवटचा एक बॉल. यावेळेचा बॉल बॅटची एज. आणखीन एक बॅट्समन करण बॅक टू द डग आउट. वॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वरुणच्या दरम्यान. 6 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्यांनी संपादित केले. ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती विनोददादा प्रतिष्ठान या टीमला. जबाबदारी दिली होती आतिश पाटीलने वरूनवर आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 धावा 2 गडी बाद. नक्ष वॉरियर्स. नवीन बॅट्समन कल्पेश.
तर षटक क्रमांक दुसरा आतिश पाटील स्वतः टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन म्हणून काय खेळ आतापर्यंत राहिला आतिश पाटीलचा. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक, हाफ ट्रॅकर बॉल, वेगवान, तेज तर्रार, परफ्यूम डिलेव्हरी. अशी गोलंदाजी आतिश पाटीलच्या दरम्यान सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, कारण की एक चांगली हाईट आहे आणि पॉपिंग क्रीजमध्ये आल्यानंतर जेव्हा बॉल रिलीज केला जातो, शॉर्ट लेंथ हा बॉल रिलीज झाला आणि इथून डॉट बॉल. नेक्स्ट बॉल, यावेळचा बॉल फुल टॉस, चुकीला माफी नाही. या बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय सुपर सेबी उपर षटकार. तर चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्रतिउत्तर दिले आतिश पाटीलला. नेक्स्ट बॉल, यावेळचा बॉल आणखी एक बॅक टू बॅक दुसरा धमाका. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक षटकार. निलेश म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये देखील बरसला होता, या मॅच मध्ये देखील बरसतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 17 रन्स. वॉट अ स्ट्रोक. एक्सपिरियन्स खूप आहे या खेळाडूकडे. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून खऱ्या अर्थाने बेलापूर प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूची गणना होते. त्याच रीतीने फलंदाजी सराच्या घडीला तो मैदानावर देखील आपल्या टीमसाठी करतो. टीमची धावसंख्या 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणखीन एक बॉल, तिसरा धमाका. हा देखील येतोय षटकार. निलेश म्हात्रे नाव ऑन द फायर. षटकारांची आतिषबाजी आतिशच्या विरोधात केली जाते. हा तिसरा षटकार आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. ज्या सुरुवातीची गरज होती नक्स वॉरियर्स या टीमला, अजून देखील निलेश म्हात्रे मैदानात तैनात आहे. तो शांत बसणार नाहीये, कारण की त्याची बॅट सरीच्या घडीला मैदानावर बोलते. टीमची धावसंख्या 23 धावा, 23 रन्स. यावेळचा बॉल फटका फसला. वरून डीप मध्ये बॉल खाली येईल, कॅच होईल की काय. बॅट्समन झालाय बाद. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथून मात्र मिळाली आणि बॅट्समन क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झाला विनायक. चांगली सुरुवात केली होती निलेश म्हात्रेने. 3 षटकार आले होते, परंतु हा देखील बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग नव्हतं त्या बॉलवर, तिथून मात्र बाद व्हावं लागलं निलेश म्हात्रेला. नेक्स्ट बॉल, न्यू बॅटर विनायक. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, ऑन साईडला भिरकावलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणारा हा बॉल. आतिश पाटीलवर प्रतिहल्ले चढवले जातील. आणखीन एक चौकार. हे षटक खूप महागडं राहिलंय विनोद दादा प्रतिष्ठान टीमसाठी. आणि या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या त्या मात्र 22 आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागते ती मात्र 27 धावा, 27 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट बॅटिंग करत असताना नक्ष वॉरियर्स.
तर षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी ट्रॅक बंद्रे 40+ आयकॉन खेळाडू आहे. +40 दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकासचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. सेकंडांसाठी कॉल येईल की काय, परंतु एकच धाव. टीमची धावसंख्या 28 धावा. इथून मात्र 50+ रन देखील करावे लागतील ही मॅचमध्ये जर चांगला फायटिंग स्कोर जर ठेवायचं असेल नक्स वॉरियर्स या टीमला. फुल टॉस बॉल, चांगला स्ट्रोक ऑन साईडला, कोणताही फिल्डर नाही आहे त्या झोनमध्ये आणि आणखीन एक चौकार विनायकच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 4ने वाढते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 34. हेलिकॉप्टर स्ट्रोक अलॉन द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल होतोय. वरून वेगाने बॉलपर्यंत पोहोचेल. चांगला थ्रो, आणखीन एक सिंगल येते. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. नेक्स्ट ओव्हर ड्रिंक्स असणार आहे. ड्रिंक्स ट्रॉली रेडी ठेवायचे. आणखीन एक चांगला बॉल. शेवटचा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ रिझनमध्ये फिल्डर आहे डीपमध्ये. सेकंड रनसाठी कॉल आलाय. दुसऱ्या डाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा या वेगाने कंप्लीट झाल्यात. तर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 37 धाबा धावफलकावर. आणि ड्रिंक्स ट्रॉली तसेच मैदानात जाईल. तर तुम्हाला 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल ड्रिंक्स ब्रेकसाठी.
तर षटक क्रमांक 14 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय नितेश. तर खेळ स्पीडली चालू ठेवायचा आहे, कोणताच अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लँड झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनायकच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका षटकार. या यंगस्टरनी खूप इम्प्रेस केलं या मॅचमध्ये. आत्तापर्यंत याच्या बॅटमधनं 5 बॉल फेस करत असताना 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. काय फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग होतं त्या बॉलला आणि एक लाजवाब फटका विनायकच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 6 ने इथे वाढते. पहिल्याच बॉलवर षटकार जरूर आलाय. या मॅचमध्ये किती टार्गेट सेट करेल नक्ष वॉरियर्स हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. चांगला बॉल कमबॅक केलं इथून. या बॉलवर टप्पा बदलवला नितेशने, लाईन बदलवली, शरीरापासून दूर हा बॉल रिलीज केला आणि त्यानंतर एक चांगल्या लेंथने बॉल रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला स्ट्रोक, व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. विनायक ऑन द फायर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी करतोय विनायक. तर टीमची धावसंख्या 49 धाबा. एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय नक्ष वॉरियर्स हा संघ. यावेळेचा बॉल ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल कंप्लीट झाली. सेकंड रनसाठी कॉल येतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा या खूप सहजरित्या कंप्लीट केल्यात. चांगलं रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चित्याच्या चपळाईने या 2 धाबा कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या आत्तापर्यंत 51 धाबा, 51 रन्स. अजून देखील 2 बॉल या ओव्हरमधले शिल्लक आहेत आणि 14 धाबा या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत या गोलंदाज नितेशने खर्च केल्यात. यावेळेचा बॉल धीम्या गतीने रिलीज केला आहे. फिंगर रोल केले बॉलवर. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. यावेळेचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल हवेत, बॉल खाली. विकास बंद्रे येईल परंतु कॅच ड्रॉप. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली. ती मात्र 52 धाबा, 3 गडी बाद. तर 52 रन झालेत. 52. नेक्स्ट मॅच आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. जशी इनिंग संपेल जय श्रीराम आणि स्पर्श वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहा टॉससाठी. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये, याची तुम्ही नोंद घ्या. जय श्रीराम आणि नक्ष वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं लगेच टॉससाठी. तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 52 धाबा, 3 गडी बाद. एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय नक्ष वॉरियर्स आणि त्याचं कारण आहे खऱ्या अर्थाने हा रायझिंग यंगस्टर विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले. स्वप्नीलने जबाबदारी दिली होती विनायकवर आणि ती जबाबदारी आतापर्यंत चांगल्या रीतीने हँडल करत असताना
हा यंगस्टर देखील आपण पाहतोय. तर शेवटचं षटक गोलंदाज राहुल पवार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यावेळेचा बॉल फिंगर रोल स्विंग इन मिस डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. टप्पा चांगला होता राहुल पवारच्या दरम्यान आणि पहिल्याच बॉलवर इथून मात्र चांगली लाईन पकडले. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. स्टेप आउट जरूर झाला होता. लाईन मिस झाली. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. स्लॉगिंगची ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राहुलच्या दरम्यान. या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात केली जाते. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा खऱ्या अर्थाने कराव्या लागतील त्या मात्र नक्ष वॉरियर्स या टीमला. चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि बॅट्समन झालाय बाद. आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे त्रेपन्न. नवीन बॅट्समन हेरम मात्रे. बॉल हवेत आहे आणि कॅच ड्रॉप आणि हा चौकार. शेवटचा बॉल आहे. अंतिमचा चेंडू आणि टार्गेट सेट करणारा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 57 57. शेवटचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कॅच घेण्याचा चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि या मुवमेंटला पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 58 धावा आणि तर 57 धावा आणि 58 धाब्यांचं लक्ष्य आहे. आणि एका लाईनमध्ये तुम्हाला मैदानात दाखल व्हायचं याची तुम्ही नोंद घ्या. नक्ष वॉरियर्स टीम आपण एका लाईनमध्ये मैदानात दाखल व्हा. या स्पर्धेनिमित्ताने काही नियम आहेत. त्या नियमाची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 57 धावा धावफलका भरला. 58 धाब्यांचं टार्गेट आहे आणि 58 धावा करायच्या आहेत कंप्लीट ही मॅच जिंकण्यासाठी टीम विनोद दादा प्रतिष्ठान या टीमला. आणि नेक्स्ट मॅच तर त्याला टॉससाठी यायचं आहे. नक्ष वॉरियर तर स्पर्श वॉरियर्स आणि टीम आहे जय श्रीराम. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 58 धाब्यांचं लक्ष आहे.
तर मॅच चालू ठेवायची आहे. टॉस इथे केला जाईल आणि कल्पेश आपण या साईस्वरा टीमचा खेळाडू कल्पेश पाटील आपण यायचे. कल्पेश बाबूराव पाटील आपण प्लीज या. टॉस इथे केला जाईल. तर सन्माननीय विष्णू मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टीम जय श्रीराम आणि टीम स्पर्श वॉरियर्स टेल्स आणि टॉस जिंकलाय. तर टॉस जिंकलाय जय श्रीराम या टीमने आणि ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण घेण्याचं ठरवलं आहे. तर या मॅचमध्ये काही चेंजेस असतील का? नाही, सेम टीम आहे. तर समोर जर आपण संघ पाहिला तर प्रथम बॅटिंग करत असताना 103 धावा त्यांनी ठोकल्यात आणि या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर त्यांनी केलाय आणि त्यांच्या विरोधात तुम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. असा काय गेम प्लॅन सेट केलाय तुम्ही? गेम प्लॅन काहीच नाही. क्रिकेट इज अनसर्टन गेम आहे. ज्या दिवशी जो चांगला खेळणार त्या तो विन होणारच. आम्ही पण ट्राय करू, त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. अंडर 60 रन्स आणि टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू. तर टॉस पराभूत झालेत. पहिल्या मॅचमध्ये 103 धावा तुमच्या टीमने केल्या. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर टॉस पराभूत झाल्यानंतर देखील तुम्हाला बॅटिंग आलेली आहे. तर काय माइंडसेट असेल, कारण की पहिली मॅच तुम्ही विजयी झालात, या सेकंड मॅचसाठी काय चेंजेस असतील का टीममध्ये? नाही, सेम टीम असेल. तर राकेशबद्दल काय सांगाल? या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याने खेळलंय आणि एक चांगली बॅटिंग तुमच्या टीमसाठी त्याने करून दिली. तर दोन्ही टीम्सला असतील शुभेच्छा आणि जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला कल्पेश बाबूराव पाटील काय गोलंदाजी राहिले. या स्पर्धेतील पहिली मेडन षटक, पहिलं विकेट हॅट्रिकचं षटक ज्याने हाताळले. तर कल्पेश पाटीलशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर तुला शुभेच्छा असतील. पर्पल कॅप कल्पेश पाटीलच्या डोक्यावर आहे आणि ऑरेंज कॅप आपल्याला राकेश माळगीच्या डोक्यावर पाहायला मिळेल. जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्याला मॅच पाहायला मिळेल. टीम विनोददादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात नक्ष वॉरियर्स. टार्गेट आहे ते मात्र तर 59 धाब्यांचं एक भलं मोठं लक्ष इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते टीम नक्ष वॉरियर्स टीमच्या दरम्यान. सेकंड इनिंगचा खेळ होतोय सुरू आणि दुसऱ्या सत्राचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली नितेश आणि त्याचबरोबर वरुण. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील ठाकूर, या टीमचा कॅप्टन, या टीमचा आयकॉन खेळाडू, या टीमचा हिरा. चमकावं लागेल स्वप्नील ठाकूरला. या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये जर आपल्या टीमला विजय संपादित करून द्यायचा असेल तर. पहिल्या विजयाच्या शोधात आहे नक्ष वॉरियर्सचा संघ. हा पहिला विजय मिळेल का या मॅचमध्ये हे पाहावं लागेल. ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. वेगवेगळ्या कॉन्फिडन्सने मैदानात दाखल झालाय नक्ष वॉरियर्स संघ. यावेळीचा बॉल आणखीन एक वेगवान बॉल, भन्नाट पेस होतं या बॉलला, फिंगर रोल केले, टर्न होतं या बॉलला आणि नितेशच्या दरम्यान हा बॉल झालाय मिस. आणखीन एक डॉट बॉल. यावेळचा बॉल स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. हा बॉल चाललाय ब्युटीफुल षटकार. स्वप्नील ठाकूर पुन्हा तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, बॉल खाली, फिल्डर येईल परंतु हा बॉल देखील जाईल. बॅक टू बॅक दुसरा धमाका, दुसरा बिग हिट नितेशच्या बॅटमधनं. लाजवाब
अफलातून आणि बेमिसाल षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या 12 रन्स. सुरू 2 बॉलवर चांगली झाली. नंतरचे 2 बॉल हे विनोददादा प्रतिष्ठान टीमसाठी चांगले राहिलेत. आणखीन एक हॅप ट्रॅकर बॉल. फिल्डर तैनात आहे. करण सबान कोणती चुकी करणार नाहीये. नितेशला दिलाय परतीचा इशारा आणि बॅट्समन क्रमांक पहिला ज्या बॅटरची विकेटची गरज होती तो बॅट्समन झालाय बाद. आणि टीम विनोददादा प्रतिष्ठान या टीमला पहिला हादरा. डीजे नवीन बॅट्समन विकास. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 धावा. शेवटचा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर आहे विनायक. शेवटच्या बॉलवर आली सिंगल. 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 13 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना विनोददादा प्रतिष्ठान या टीमच्या दरम्यान. तर षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय विनायक, ज्याने बॅटिंग करत असताना लाजवाब बॅटिंग केली. विनायक या मॅचमध्ये अक्षरशः बरसला षटकार चौकाराने. गोलंदाजी करत असताना कसा परफॉर्मन्स राहील विनायकचा हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे विकास. पहिला बॉल चांगला स्ट्रोक, चांगला बॉल रिलीज केला विनायक याने. डीपमध्ये फिल्डर आहे करण. बॉल गॅदर करेल, फेकेल. एक धाव कंप्लीट झाली. यावेळचा बॉल स्वीट साऊंड, गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक.
डिलिव्हरी आहे, बॅट्समन आउट होईल. आतिश पाटील स्वतः टीमचा कॅप्टन, आयकॉन खेळाडू, बाहुबली ऑफ बेलापूर. टीमची धावसंख्या 20 रन्स. या खेळाडूवर प्रत्येक प्रेक्षकाची नजर आहे. काय स्ट्रोक खेळतोय. मागील मॅचमध्ये देखील 2 बॉल फेस केले आणि त्या दोन्ही बॉलवर 2 मोठे हिट आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी इथून मात्र खूप लवकर बॅटिंगसाठी आलाय. संघाची स्थिती जर आपण पाहिली तर 20 धाबा 2 गडी बाद या धाबा डावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेटचा जर विचार केला तर 59 धाब्यांचं एक लक्ष्य आहे. अजून देखील 49 रन्स इथून करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी विनोददादा प्रतिष्ठान या टीमला. तर 38 रन्स करायचे आहेत. अजून देखील या मुमेंटला एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 38 रन्स अजून कराव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहेत. पिटूचा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विकास. यावेळीचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत, बॉल खाली, फिल्डर पोहोचेल. चांगला प्रयत्न खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला फिल्डरच्या दरम्यान. 2 धाबा या वेगाने कंप्लीट झाल्या. तिथे खेळाडू तैनात होते. तर राहुलच्या दरम्यान चांगलं गॅदर आपल्याला पाहायला मिळाले. 38 मध्ये खऱ्या अर्थाने फिल्डिंग करत होता, परंतु उलट्या दिशेने फिल्डिंग करण्याचा धाडस देखील खूप लागतं अशा कॅचेस पकडण्यासाठी. शेवटचा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक, फिल्डर आहे त्या झोनमध्ये आणि ताकद कमी पडली. बॅट्समन झालाय बाद. आणखीन एक विकेट. डीजे तुला कधी पाहिजे? मग 23 झाल्या. ठीक आहे. तूच मेन असताना त्याला काय करशील? अरे काय तुझी व्हिडिओ सोडली त्यांनी. तुझी व्हिडिओ सोडली. व्हिडिओ बनव ना बिचाराची राखेची. अरे 51 मारल्या पाठवली बी. टाकली बी. काय स्कोर काय? बाबा. तर षटक क्रमांक 30 आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय निलेश. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. विनोद.
यावेळीचा बॉल लाऊड ॲपिल, चांगला बॉल, जबाबदारीने खेळ करावा लागेल आतिश पाटीलला. कॅप्टन नॉक इथून मात्र खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यावेळचा बॉल धीम्या गतीने रिलीज झालाय. या बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट, षटकार. विनोद दादा प्रतिष्ठान या टीमला तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. टीमची धावसंख्या 29 धावा, 29 रन्स. आतिश पाटील यावेळचा बॉल कट केलाय. टेक्निकल स्ट्रोक, फक्त दिशा दिली या बॉलला आणि बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये हा बॉल झाला स्टेअर. हा येतोय चौकार. यावेळचा बॉल आणखीन एक मोठा हिट. हा हिट झालाय सुपर हिट. या बॉलवर देखील येईल षटकार आणि नो बॉलचा इशारा अंपायर्सच्या दरम्यान. 59 धावा. तर राम संस्था यांचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. त्याचबरोबर सन्माननीय बाळकृष्ण बंद्रे साहेबांचं देखील इथे आगमन झाले आणि सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेनिमित्ताने सहर्ष असं स्वागत आहे. बेलापूर प्रीमियर लीग आपण अनुभवतोय आणि हे दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 40 धाबा, 40 रन्स आणि 15 बॉलमध्ये 19 धाबा इथून करायच्या आहेत आणि सर्व बेलापूर गावातील वरिष्ठ आज या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील. आज त्यांचं देखील या स्पर्धेनिमित्ताने सहर्ष स्वागत आहे. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटची संधी आहे आतिश पाटीलसाठी. ज्या खेळीची खऱ्या अर्थाने गरज होती विनोददादा प्रतिष्ठान या टीमला, ती खेळी साकारतोय आतिश पाटील. यावेळचा बॉल, फ्री हिटची संधी आणि या फ्री हिटच्या बॉलवर या बॉलला देखील पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट झोन मध्ये आला हा षटकार. आतिश पाटीलच्या बॅटमधनं आतिशबाजी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. षटकार आणि चौकारांची. तेवीस धावा. आणखीन एक चांगला बॉल. कमबॅक करावा लागेल नक्ष वॉरियर्स या टीमला. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. 13 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. तर ड्रिंक्स ट्रॉली रेडी ठेवायची. या बॉल नंतर ड्रिंक्स आतमध्ये जातील. तर डायरेक्ट हिट जरूर झालाय. अंपायर्स आता आमच्यापर्यंत सिग्नल येते नॉट आउट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 47.
तर 12 बॉल्स मध्ये करायचे 12. तर षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतो. योगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. आतिश पाटील आहे स्टार्टिंगला बॅटिंग करण्यासाठी. 12 बॉलमध्ये 12 धाब्यांची गरज. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. लेग स्टिकच्या ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतो अंपायरच्या दरम्यान. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 12 बॉलमध्ये धाबा करायच्या 11. यावेळेचा बॉल उडवलाय ऑन साइडला आतिश पाटीलच्या बॅटमधनं. ब्युटीफुल षटकार. मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय विनोद दादा प्रतिष्ठान या टीमने. हार्ड लक टीम नक्ष वॉरियर्स. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ठरलाय तर आतिश पाटील ठरला या मॅचचा हिरो. तर चला आतिश पाटील या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स. आतिश पाटील या मॅचचा हिरो.